डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। बाबासाहेबांची जयंती ही अतिशय उत्साहात जल्लोषामध्ये पूर्ण देशभर बाबासाहेबांचे अनुयायी करोडो नागरिक साजरी करतात। या देशाला सर्वोत्तम घटना देण्याची जगातली सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्या राज्यघटनेच्या आधारावर आपला देशाचा राज्यकारभार चालतो आणि सर्वसामान्य माणसाला दलित शोषित पीडित याला न्याय देण्याचं काम यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला। त्याला ज्ञानाची आणि न्यायाची ओळख झाली पाहिजे, त्याला ज्ञान आणि न्याय मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांचं ब्रीदवाक्य होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशासाठी जे सर्वोत्तम काम केलंय ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये कायम आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांनी बाबासाहेबांच्या ज्या आठवणी आहेत, बाबासाहेबांचं मग वास्तव्याचं घर असेल, लंडनमधलं घर असेल, बाबासाहेबांचं इथे इंदू मिलचं स्मारक असेल, दीक्षाभूमी असेल, अशी सर्व ठिकाणं जी आहेत ही मोदीजींनी त्याचं स्मारकामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकार देखील जगाला हेवा वाटावा असं भव्य दिव्य असं इथं स्मारक इंदू मिलमध्ये करतोय। त्याचबरोबर आज बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती आहे। मला वाटतं बाबासाहेबांचा संविधान दिन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 19 जून 2015 साली सुरू केला। दरवर्षी तो बाबासाहेबांचा संविधान दिन आपण साजरा करतो। संविधान बदलण्याचा आरोप जे आहे ते विरोधी पक्षाचे नेते करतायत, आपण काय त्यांना दरवेळेला निवडणुका आल्या की विरोधक संविधान बदलणार अशा प्रकारची ओरड करून या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात। परंतु मोदीजींनी त्यांच्या भाषणात देखील सांगितलं बाबासाहेबांच्या संविधानावरच आमच्या देशाचा कारभार सुरू आहे आणि म्हणून संविधान बदलण्याची कुणाची हिम्मत नाही। जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा अशा प्रकारचं सगळ्यांचा एक दृढ संकल्प आहे। त्यामुळे या सर्व खोट्या नाट्या आरोपामध्ये लोकांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही, लक्ष देण्याची आवश्यकता नाही। खरं म्हणजे बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करण्याचं पाप काँग्रेसनी केलं, त्यामुळे या काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला बाबासाहेबांवर संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही।